तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत मित्राकडे म्हणजे पुनाजीकडे। आणि म्हणजे जाण्याचा खरा उद्देश म्हणजे तिथं गणपतीचं जे डेकोरेशन करतात ना, डेकोरेशन एकच नंबर करतात। आणि मग तो बोलला की प्रत्येक वेळेस म्हणजे नंबर येतो आमचा, असं तसं म्हणजे बक्षीस काढतात प्रत्येक वर्षी। म्हणजे आता 11 वर्ष जवळपास झालेले आहेत, जवळपास 11 वर्षे म्हणजे प्रत्येक वेळेस ते बक्षीस काढतात। तर ते गणपतीचं ते म्हणजे डेकोरेशन एक नंबर आहे, ते बघायचं आहे मेन गोष्ट म्हणजे। आणि असंच बरेच दिवसापासून आपण कुठे गेलो नाही, मग त्याच्यामुळं मग मित्राकडे जायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। आता आपण निघालो केळशीवरून, आपल्याला जायचं आहे पालघरला, म्हणजे जे मंडणगडचं पालघर आहे ना टाकेडे, तिथं जायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कृपया करून। आणि थोडाफार मध्ये मध्ये मोटो ब्लॉगिंगसुद्धा करणार आहे, पण त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवेन, यामध्ये ते नाही टाकणार। तर त्यासाठी पण इथं हेल्मेट वगैरे आहे, गाडी वगैरे लावलेली आहे। तर चला आता निघूया, सोबत सागर पण आहे, तिकडे आहे सागर, फोनवर बोलतोय आणि निघायचं आहे आपल्याला। तर मित्रांनो, आपण जवळपास निम्मा अंतर केलेलं आहे पार, आणि आता आपण आलो केळशी फाट्यावर। आणि इथून व्ह्यू एकदम खतरनाक दिसतो, म्हणजे ज्यावेळेस आपण कोस्टल एरिया सोडतो ना, त्यावेळेस इथून एकदम खतरनाकमध्ये म्हणजे पूर्ण डोंगर आणि जंगल जबरदस्त आहे। आणि याच्यामध्ये प्राणीसुद्धा भरपूर आहेत, म्हणजे वाघ झाले, बिबट्या झाले, असे प्राणी भरपूर आहेत। तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, हा बघा, तुम्ही बघता हा इथं रस्ता आहे, आपली तिथं गाडी लावलेली आहे, तिथं आहे सागर। आणि इकडनं बघा पूर्ण एकदम जबरदस्त घनदाट जंगल, म्हणजे इतकं जबरदस्त जंगल आहे ना, मध्ये एखादा गेला तर हरवूनच जाईल, येणारच नाही बाहेर नवीन गेला तर, असं जंगल आहे। आपण त्या साईडने आलो आहे, हा बघा हा रस्ता, इकडनं आपण आलो आहे आणि आपल्याला जायचं आहे विरुद्ध साईडने, म्हणजे इकडं मंडणगड। आता पुढं आता देवहारा येईल, केळशी फाटा सोडल्यानंतर देवहारा येईल आणि आपण जाऊया। तर चला निघूया। तर मित्रांनो, आपण आता फायनली मंडणगड सोडलेला आहे आणि आता निघालो आहे पालघरला, जे टाकिडे बोलतात ना, टाकिड्याचं पालघर, तिथे निघालो आहे। तर आता जाऊया पुनाजीच्या रूमला आधी, नंतर काहीतरी खाऊया, बाकी भूक लागले। तर मित्रांनो, पुनाजीच्या रूमला आपण आलो आहे आता। पुनाजीचा रूम आहे, इकडे सागर आहे आणि पुनाजीने तिकडं मस्त स्वयंपाक केला आहे। तर मित्रांनो, आता मस्त जेवायला बसलो आहे। सागर दादा लय हसून एक झालाय, काय एवढी खुशी भेटले काय माहीत। तर मित्रांनो, ज्या ठिकाणी गणपती म्हणजे ते डेकोरेशन केलं आहे ना, तिथं आपण पोचलोय, तर बघूया। काय आपण आपल्या माणसाला चालू करून लगेच चालू जगदंब 350 वर्ष झाली आम्ही अभेद्य अशा या रायगडावर औपचारिकपणे राज्याभिषेक करून घेतला आणि छत्रपती झालो। छत्रपती अर्थात प्रजेवर सतत मायेचं छत्र धरणारा, प्रजेच्या संरक्षणाची पालन पोषणाची जबाबदारी घेऊन प्रजेचं रक्षण करणारा, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीनं पवित्र मंदिरात 12 मावळातल्या सवंगड्यांच्या साथीनं स्वराज्य संस्थापनेची शपथ घेऊन दिवस रात्र घोडदौड सुरू केली। मुघल आदिलशाही निजामशाही विरुद्ध निकराची झुंज देत रयतेचं स्वराज्य निर्माण केलं। संकल्पनाच नव्हती। दिल्लीत मोगलांचं संस्थान, विजापुरास आदिलशाही सल्तनत, देवगिरीचं यादवांचं संस्थान, अशी संस्थानं जगानं पाहिली, परंतु आम्ही शूर मावळ्यांच्या बलिदानातून जे राज्य निर्माण केलं ते भोसल्यांचं राज्य नव्हे, तर रयतेचं स्वराज्य। गड किल्ल्यांवर दारूच्या पार्ट्या करताना, अभेद्य बुर्जांवर अश्लील शब्द लिहिताना, गलिच्छ नाच गाणी करून गड किल्ल्यांचं पावित्र्य नष्ट करताना तुम्हाला शरम नाही वाटत?
गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासन प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करतोय. गरज आहे ती हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची आणि गड किल्ल्यांचं पावित्र्य राखण्याची, कारण यातूनच स्वराज्याचं सुराज्य होईल. वाचवा वृक्षतोड थांबवा, पाणी वाचवा वृक्षतोड थांबवा. सर्वात प्रथम माझी वसुंधरा आणि तिला नवजीवन देणारा पाऊस. भूमी, अग्नी, जल, वायू, आकाश या पंचमहाभूतांवर परिणाम करणारे 2 घटक, एक पाऊस आणि दुसरा वृक्ष. राधे, हे बघ, रानातली 5 झाडं तोडायची आहेत आणि सुरुवात ह्या झाडापासूनच करूया. काय ठीक आहे धनी. अव तुम्हाला आठवतंय मामंजींनी हे झाड लावलं होतं. होय होय, समजा आठवतंय आम्हाला, तर नाईलाच हाय. आणि हे बघ, तवा उग मागच्या आठवणी काढण्यात हे घालू नगस. आता कोरा चालवतो आणि पाडतो हे झाड. अगं मला बी समजणं झालं. बघ राधा, श्यामा, तुम्ही हे झाड तोडलं खरं, पण याचे तोटे माहित आहेत काय? आता त्यात कसला आल्यात तोटे? अचानक येऊन आमासनी का बरं घाबरतो यास? मी तुम्हाला घाबरवायला नाही, तर जलसंवर्धनाचं महत्व पटवून द्यायला आलोय. वृक्षतोडीचे दुष्परिणाम सांगायला आलोय. मी कोण म्हणाल तर पावसाच्या पाण्याचा एक थेंब. हे बघ, मला सांग, मी तोडलेल्या झाडाचा तुझ्या जलसंवर्धनाचा काय संबंध? संबंध आहे हा. नीट ऐका. वृक्षतोड झाली की मातीची धूप होऊन जमिनीचा कस संपुष्टात येईल. पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही. परिणामी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे श्यामा राधामाई 400 वर्षापूर्वी या तुकारामानं तुम्हाला पर्यावरणाचा संदेश दिला. तुम्ही आज झाडं न तोडण्याचा जो निर्णय घेतलाय, असा निर्णय सर्वांनीच घेतला तर निश्चितपणे हरित क्रांती होऊन पर्यावरणात समतोल राखला जाईल. आणि हे जलथेंबा, तुझे उपकार तर आम्ही जन्मोजन्मी फेडू शकणार नाही, कारण समस्त विश्वाची तृष्णा तूच तर शमवतोस. झाडं जगली तर तुम्ही जगाल. झाडामुळंच पाऊस पाणी बघा. पाण्याविन कोण भागवी तहान. जलस्वराज्य अभियान महिमा जाण. त्यामुळं पाणी वाचवा, वसुंधरा वाचवा. काय राधाई? होय महाराज, आम्ही झाडं लावू, पर्यावरणात समतोल साधू आणि पाण्याची बचत करून प्लास्टिकचा वापर बी बंद करू. राधाई आणि श्यामा, तुम्हाला तुमची चूक कळाली, यातच सगळं आलं. अरे, शासनानं ही वन महोत्सव एक राष्ट्रीय सण मानलाय.
वन महोत्सव, वृक्ष लागवड अनुदान योजना, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम विकास योजना, वृक्ष संवर्धन योजना, याबरोबरच पाणी वाचवा, गाव वाचवा, जलस्वराज्य, जलयुक्त शिवार, पाणी अडवा, पाणी जिरवा अशा पर्यावरणाच्या हिताच्या आपणा सर्वांसाठी अतिशय उपयुक्त अशा योजना आपलं महाराष्ट्र राज्य सरकार शासन प्रशासन अखंडपणे राबवित आहे. यासाठी गरज आहे तुम्हा सर्वांच्या सकारात्मक सहभागाची. कारण पाणी हेच जीवन म्हणून पाण्याची बचत करायला हवी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि डेकोरेशन खरंच खूप छान होतं. तुम्हाला आवडले की नाही ते पण सांगा, कमेंट्स करा नक्की. तर चला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.